हॅलो, मी संतोष बोलतो आहे. सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापित्य अभियांत्रिकेच्या मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी सुद्धा सर्वांना हार्दिक हार्दिक मनापासून शुभेच्छा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला फोन करून सांगितलं की सर, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी फॉर MPSC मेन्स कशी असावी किंवा काही मार्गदर्शनपर किंवा मोटिवेशनल आम्हाला एखादं व्याख्यान दिलं तर बरं होईल. त्या अनुषंगाने मी विचार केला की आज गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे आणि या मुहूर्तावर आपल्याला एक मोटिवेशनल लेक्चर द्यावं किंवा एक आपल्याला उपयुक्त असं व्याख्यान द्यावं. त्या अनुषंगाने मी हे व्याख्यान आपणासमोर सादर करत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी व अभियंत्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब केले आहे त्यांना मनापासून धन्यवाद, त्यांचे आभार. व ज्यांनी हे सबस्क्राईब केले नसेल त्यांना मी परत एकदा विनंती करतो की आपण हे चॅनल सबस्क्राईब करावे. हे सबस्क्राईब केल्यानंतर निश्चितच आपल्याला स्पर्धा परीक्षेत अतिरिक्त मार्गदर्शन मिळेल व आपल्याला यश मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर चला आपण चालू करू हे लेक्चर. प्रिपरेशन स्ट्रॅटेजी फॉर MPSC मेन्स MES महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुख्य परीक्षेची तयारी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा. सर्वप्रथम कुठल्याही स्पर्धा परीक्षेला जाण्याआधी तुमची जी विचारसरणी असते ती सकारात्मक असावी लागते. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असावा लागतो. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड टू डेव्हलप द पॉझिटिव्ह ॲटिट्यूड यू हॅव टू डेव्हलप सर्टन हॅबिट्स. तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक्झरसाईज करावा लागेल. मग तो व्यायाम चालण्याच्या स्वरूपातला असेल, पळण्याच्या स्वरूपातला असेल, जॉगिंग असेल, सायकलिंग असेल, तुम्हाला जे आवडेल तो व्यायाम सकाळी किंवा संध्याकाळी अर्धा तास केलात तर तुम्हाला मनापासून त्याचा फायदा होईल. त्यानंतर तुम्ही ज्या बातम्या वाचाल वर्तमानपत्रातल्या किंवा सोशल मीडियावर किंवा TV वर ज्या न्यूज वाचताल किंवा ऐकताल, या न्यूज ह्या सकारात्मक असाव्यात. त्यात स्पर्धेत केलेली अचिव्हमेंट किंवा कुणाचं यश किंवा प्रतिकूल परिस्थितीत एखाद्याने मिळवलेलं यश अशा गोष्टींचा समावेश असल्यास त्या गोष्टींचा उपयोग तुमच्यात सकारात्मक विचारसरणी निर्माण करण्यात नक्कीच हातभार लावतील. त्याच्यानंतर तुम्ही चांगली गाणी ऐकली पाहिजेत, चांगलं संगीत ऐकलं पाहिजे. तुम्हाला गाणी गाता येत असतील किंवा येत नसतील तरी तुम्ही गाणी गायली पाहिजेत. तुमच्यात जर लिहिण्याचं स्किल आहे, कविता लिहिण्याचं स्किल आहे, कविता करण्याचं स्किल आहे, तर असे स्किल तुम्ही डेव्हलप केली पाहिजेत तुमच्यात. या स्किलमुळं तुम्हाला फायदा होईल. निश्चित तुमच्या सकारात्मक विचारसरणी तयार होईल आणि या सकारात्मक विचारसरणीचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. त्यानंतर तुम्ही रोज देवाची प्रार्थना पण केली पाहिजे तुम्हाला आवडेल त्या. तुम्ही प्राणायाम केला पाहिजे. कोरोना पार्श्वभूमीवर प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. रामदेव बाबांचा तुम्ही आस्था चॅनल बघत असाल तर त्यातील प्राणायाम तुम्ही शिकून घ्या आणि हे प्राणायाम तुम्हाला निश्चित कोरोना पार्श्वभूमीवर कामाला येतील. त्यानंतर तुम्ही ध्यानधारणा किंवा मेडिटेशनसुद्धा करायला शिका आणि हे सर्व गोष्टी ज्या आहेत ते दिवसातली फक्त 15 मिनटं जर तुम्ही खर्च केली तर तुम्हाला दिवसभरची सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि या सकारात्मक ऊर्जेचा उपयोग तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी निश्चित होईल. सकारात्मक विचारसरणीसाठी सुद्धा आणि परीक्षेतील यशासाठी सुद्धा तुम्ही रोज अभ्यास केला पाहिजे. रोज चांगली प्रोत्साहनपर पुस्तकं वाचली पाहिजेत किंवा प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवलेली किंवा अनुकूल परिस्थितीतसुद्धा यश मिळवलेली पुस्तकं वाचली पाहिजेत. चांगलं तुम्हाला त्याची सवय लागली पाहिजे वाचनाची. कविता वाचनसुद्धा केलं तरी चालेल. तुम्हाला तुमच्या MPSCचे प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक्ससुद्धा आली पाहिजेत. ती प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक्स तुम्ही रोजच्या रोज त्याची तयारी केली पाहिजे. त्यानंतर तुम्ही MPSC परीक्षेतील जे यशस्वी उमेदवार आहेत त्यांच्याशी बोलून त्यांच्या यशाचं गमक जाणून घेतलं पाहिजे. तसेच त्यांना यशस्वी करण्यास कारणीभूत ठरलेले काही मार्गदर्शक शिक्षक असतील, काही अकॅडमीज असतील, अशा लोकांना तुम्ही भेटलं पाहिजे आणि अशा लोकांना भेटून बोलून तुम्ही तुमच्या यशाचा मार्ग स्वतः निवडला पाहिजे. तसेच तुम्ही YouTubeवर माझ्यासारख्यांची लेक्चर किंवा इतर अनेकांचीसुद्धा लेक्चर तुम्हाला जर आवडतील तर ती तुम्ही ऐकली पाहिजेत. अशी चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही अशा लेक्चरचं तुम्ही YouTubeवर पाहण्याचा कार्यक्रम केला पाहिजे किंवा पाहायला पाहिजेत अशी लेक्चर, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. तसेच तुमचा जर एखादा विषय पूर्ण झाला असेल तर अशा विषयाचा अभ्यास तुम्ही टेस्ट सिरीजच्या माध्यमातून करा. त्या विषयावरची जी चाचणी परीक्षा आहे ते एक्सपर्ट टीचरकडून तयार करून घ्या किंवा स्वतः तयार करा व अशा चाचण्या द्यायला तुम्ही स्वतःला उद्युक्त करा. तसेच
कोविडच्या पार्श्वभूमीवर तुम्ही तुमच्या घरच्यांशी व्यवस्थित राहून व्यवस्थित बोललं पाहिजे. इतरांच्या जास्त संपर्कात राहू नका. तुमच्या संपर्कात फक्त तुमची पुस्तकंच पाहिजेत. मित्रांशी सुद्धा चर्चा करायची असेल, शिक्षकांची चर्चा करायची असेल तर शक्यतो ती ऑनलाईन करा. कोविड सिच्युएशनमध्ये तुम्ही स्वतः व्यायाम करून, योग करून, ध्यानधारणा करून, प्राणायाम करून, तसेच सरकारी नियमांचे पालन करून स्वतःला वाचवू शकता. तसेच MPSCच्या कालावधीमध्ये तुम्हाला अभ्यासासाठी फिट आणि फाईन ठेवू शकता. ह्याच्यासाठी तुम्हाला एका साधूची गोष्ट मला सांगायची, अतिशय चांगली गोष्ट आहे. ही विश्वासाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट तुम्हाला निश्चित आवडेल. एका गावात एक साधू असतात. ते साधू गावाच्या बाहेर राहत असतात. परंतु जेव्हा जेव्हा गावात पाऊस पडत नसतो तेव्हा गावकरी त्या साधू महाराजांकडे जात असतात आणि त्यांना विनंती करत असतात की साधू महाराज, पाऊस पडत नाही आहे तर तुम्ही प्रार्थना किंवा तुमचा जो नाच आहे तो नाच चालू करा जेणेकरून पाऊस पडेल. साधू महाराजही त्यांच्या विनंतीला मान देत असतात. ते प्रार्थना म्हणत असतात आणि प्रार्थनेनंतर त्यांचा एक सुंदर नाच करत असतात व त्या नाचानंतर थोड्याच वेळात पाऊस पडायला चालू होत असतो. आणि अशा प्रकारे गावकरी पावसाच्या जे पाऊस न पडल्यामुळे जे त्रास होईल त्यांना, त्या त्रासापासून ते मुक्त होत असतात आणि पावसाचा आनंद लुटत असतात. असेच गावात काही तरुण मंडळी राहत असतात. त्या तरुण मंडळींना वैषम्य वाटत असतं की हे साधू महाराज कसे काय पाऊस पाडतात. एकदा असाच पाऊस येत नाही. ही तरुण मंडळीसुद्धा साधू महाराजांकडे पहिल्यांदा जातात आणि साधू महाराजांना म्हणतात की तुम्ही नाचल्यावर जर पाऊस पडतो तर आम्ही नाचल्यावर का पडत नाही, यावेळेस तुम्ही नाचू नका, आम्ही नाचणार आहे. इतक्यात गावकरी पण तिथं येतात. गावकऱ्यांनाही ते तरुण सांगतात की आम्ही नाचणार आहे, आम्ही नाचल्यानंतर पाऊस पडेल, त्यामुळे साधूवर काही तुम्ही विश्वास ठेवू नका. गावकऱ्यांना पावसाची मतलब असतो. गावकरी ओके म्हणतात आणि ते तरुण पोरं नाचायला सुरुवात करतात, गाणी म्हणतात, ते नाचतात. परंतु ते अर्धा 1-2 तास जरी नाचले तरी पाऊस काही पडायचं नाव घेत नाही आणि पाऊस पडतही नाही. त्यानंतर ते गावकरी वैतागतात आणि गावकरी परत साधू महाराजांना याचना करतात की महाराज, आपण प्रार्थना आणि आपण जर नाच केलात तर पाऊस निश्चित पडू शकेल, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. त्याचप्रमाणे साधू महाराजसुद्धा प्रार्थना म्हणतात, देवाची याचना करतात देवाकडे पावसासाठी आणि देवासाठी, आणि ते त्यांच्या नाचाला सुरुवात करतात. आणि काय आश्चर्य, त्यांचा नाच झाल्या थोड्याच वेळात पावसाचा ढगांचा गडगडाट चालू होतो आणि पाऊस पडायला चालू होतो आणि पाऊस पडतोसुद्धा. गावकरी आनंदित होतात आणि त्यांच्या घराकडे शेताकडे चालू लागतात. तरुण मंडळी मात्र अचंबित होऊन तिथंच बसलेले असतात आणि तरुण मंडळी त्या साधू महाराजांना विचारतात, महाराज हे कसं काय घडलं. महाराज म्हणतात, यात काही आश्चर्य नाही आहे, माझा देवावर प्रचंड विश्वास होता, देवांची प्रार्थना मी रोजच करतो आणि अशा कठीण प्रसंगीसुद्धा करावीच लागते, त्यामुळे मी प्रार्थना केली आणि देवाने माझं ऐकलं. देवानं माझं ऐकल्यावर नेहमीप्रमाणे पाऊस आला आणि त्या पावसामुळे गावकरी आनंदी झाले. आणि या गोष्टीतून आपण सर्वांनीसुद्धा एक शिकण्यासारखं आहे. अशीच काही तरुण मंडळी आपल्या आजूबाजूला असतील, ते तुम्हाला सांगत असतील की तुम्ही अभ्यास केल्यावर होता तर आम्ही अभ्यास केल्यावर का होत नाही, आणि ती मंडळी तुमच्या कार्यक्रमात किंवा तुमच्या कार्यात वितुष्ट आणत असतील तर अशा नकारात्मक मंडळींपासून तुम्ही दूर राहा आणि तुम्ही तुमच्या देवावर, म्हणजेच तुमच्या पुस्तकावर, तुमच्या MPSC परीक्षेवर, तुमच्या अभ्यासावर रोजच्या रोज अभ्यास करून लक्ष कॉन्सन्ट्रेट करा. आणि जेव्हा MPSC परीक्षा येईल तेव्हा तुम्ही निश्चित त्यात यश मिळाल, कारण साधू महाराजांनी त्यांचं उद्दिष्ट फिक्स केलं होतं. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमचं टार्गेट निश्चित करा, उद्दिष्ट निश्चित करा आणि MPSC परीक्षेतील इंजिनियरची जी जागा आहे ती जागा तुमच्यापासून कुणीही हिरावू शकणार नाही, यात माझं काही दुमत नाही. तर ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी आणि या गोष्टीप्रमाणे आपण तुमच्या देवावर, म्हणजेच तुमच्या परिश्रमावर आणि अभ्यासावर विश्वास ठेवावा. बरेच विद्यार्थी मला विचारतात की सर, मी एका दिवसात अभ्यास केला होता, 2 दिवसात अभ्यास केला होता, विषय पास झालो, मला काही जास्त अभ्यासाची गरज नाही MPSCमध्ये. असं म्हणणं म्हणजे निश्चितच मूर्खपणा आहे. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षांसाठी अधिक अभ्यास लागतो आणि अधिक मेहनत लागते, अधिक चिकाटी लागते, अधिक जिद्द लागते. 2-3 दिवसाचा अभ्यास हा स्पर्धा परीक्षेसाठी अजिबात पुरत नाही. कारण 2-3 दिवसाचा अभ्यास हा फक्त आपल्या सर्वसाधारण परीक्षेमध्ये एका दिवसाच्या गॅपनंतर, 2 दिवसाच्या गॅपनंतर जेव्हा पेपर असतो, अशा वेळेस तुमच्याकडे जेव्हा नोट्स असतात तेव्हा अशा नोट्स वाचून, त्या रट्टा मारून, त्यातला काही डायग्राम किंवा शॉर्ट नोट, राईट अ शॉर्ट नोट, वरवर उत्तर लिहून इट इज इकॉनॉमिकल, इट इज ॲडव्हान्टेजियस, इट इज चीप, इट इज बेटर असं लिहूनसुद्धा बरेच विद्यार्थी पास होतात. पण त्या पासिंगला काही अर्थ नाही आहे. स्पर्धा परीक्षेला अशा यशाची काही घेणं देणं नाही आहे आणि असं यश स्पर्धा परीक्षेत मिळूसुद्धा शकत नाही. स्पर्धा परीक्षेत तुम्हाला एका दिवसात 10-10, 20-20
विषयांचा अभ्यास करावा लागतो. उदाहरणार्थ कॉलम हा धडा तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये असतो, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये असतो, तोच धडा स्टील स्ट्रक्चरमध्ये असतो, तोच धडा आर सी सीच्या वर्किंग स्ट्रेसमध्ये असतो, तोच धडा आर सी सीच्या लिमिट स्टेटमध्ये असतो. अशा अनेक विषयात असलेला एकच धडा आणि अनेक विषयातले असलेले त्या विषयाचे वेगवेगळे फॉर्म्युले लक्षात ठेवून तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागतो. आणि असा अभ्यास हा निश्चितच सर्वसाधारण परीक्षेपेक्षा वेगळा असतो. हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, परंतु तुम्ही त्या दृष्टिकोनातून एखाद्या विषयाचा अभ्यास कराल ही माझी अपेक्षा आहे. तसेच तुमचं मनाची तयारी करावी लागते. एकाच दिवसात 2-3 विषयांचा अभ्यास स्पर्धात्मक परीक्षेसाठी करावा लागतो. सर्वसाधारण परीक्षेत तुम्ही एका दिवसात एकाच विषयाचा सर्वसाधारणपणे अभ्यास करता, परंतु स्पर्धा परीक्षेसाठी असा तुम्हाला अनेक विषयांचा अभ्यास एकाच दिवशी करावा लागतो. आणि त्या तयारीसाठी तुम्ही तुमचं मन सुसज्ज ठेवावं आणि त्यासाठी नियमितपणे मी सांगितलेल्या गोष्टी कराव्यात. निश्चित यश तुमच्यापासून दूर नाही. नंतर तुम्हाला लक्षात ठेवण्याच्या वेगवेगळी टेक्निक शिकावे लागतील. मग अल्फाबेटिकली लक्षात ठेवा किंवा काही वर्ड आणि फ्रेज लक्षात घेऊन त्या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा. कधीकधी रट्टासुद्धा मारा, पण आता सध्याची परीक्षा ही मल्टिपल चॉईस क्वेश्चनची परीक्षा आहे, त्यामुळे रट्टा मारून जास्त उपयोग होणार नाही. त्यामुळे तुम्हाला नीटच अभ्यास करावा लागेल आणि तुम्हाला मोस्ट ॲप्रोप्रिएट चॉईस किंवा मोस्ट सुटेबल चॉईस तुम्हाला उत्तरादाखल द्यावा लागेल. आणि अशाच परीक्षेत फक्त पासिंग हा तुमचा उद्देश असूच शकत नाही, कारण नुसतं पास झाल्यानंतर काहीच उपयोग होत नाही. अशा परीक्षेत तुमचं उच्च पदावर नेमणूक होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणे हेच तुमचं ध्येय असू शकतं आणि त्या ध्येयाच्या दृष्टीने तुम्ही वाटचाल करू शकता. त्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे बहुपर्यायी प्रश्नांसाठी तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागतो. तुम्हाला बारकावे जास्त लक्षात ठेवावे लागतात. पुस्तक नीट चांगल्या प्रकारे वाचावं लागतं. तसेच चांगल्या अकॅडमीची किंवा चांगल्या रायटर्सची पुस्तकं ज्याच्यात MCQसुद्धा आहेत किंवा नसतील तरी ज्याच्यात चांगलं डिस्क्रिप्शन आहे अशी पुस्तकं व्यवस्थित वाचावी लागतील. आणि त्यातून तुम्हाला एक्झॅक्ट चॉईस किंवा मोस्ट ॲप्रोप्रिएट चॉईस शोधून काढावा लागेल प्रश्नांच्या उत्तरांचा. नुसता वरवरचा अभ्यास किंवा उथळ अभ्यास या परीक्षेला अजिबात उपयोगी पडत नाही, हे तुम्ही निश्चित लक्षात ठेवा. आणि प्रत्येक यशस्वी उमेदवार जे होतील त्यांची स्वतःची सक्सेस स्टोरी असते. ती प्रत्येकाची सक्सेस स्टोरी प्रत्येक सिच्युएशनमध्ये वेगवेगळी आणि अत्यंत प्रेरणादायी असू शकते. परंतु या स्टोरीमध्ये सक्सेस स्टोरीमध्ये 2 घटक मात्र तुम्हाला निश्चित सारखे दिसतील स्पर्धात्मक परीक्षेसाठी. त्या विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, हार्डवर्क आणि त्या विद्यार्थ्याने अभ्यासातून कमवलेलं त्याचं ज्ञान, या 2 गोष्टीच तुम्हाला स्पर्धा परीक्षेत तारून नेऊ शकतात. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारलं की वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही MPSCची मेन्स परीक्षा कशी हँडल करावी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगची मेन्स कशी हँडल करावी. आणि त्यातल्या एकाने सिच्युएशन 1 आम्हाला विचारली, परीक्षा पुढं गेली तर. सध्या कोविड पार्श्वभूमीवर परीक्षा पुढं मागं जाऊ शकतात, कारण परीक्षा देण्याआधी सर्वांना आपला जीव आणि आपल्या जीवलगांचा जीवसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. परीक्षा जरी पोस्टपोन झाली तरी तुम्ही तुमचं मन स्ट्रॉंग ठेवा आणि तुमचे पैसे थोडे जास्त जातील, परंतु चांगली नोकरी लागल्यानंतर हे पैसे काही मायने ठेवत नाहीत. हे पैसे तुम्हाला मोठ्या प्रमाणात नोकरीच्या स्वरूपातून परत मिळू शकतात. तुम्हाला चांगला स्टेटस देऊ शकतात. तुम्ही त्याविषयी तुम्ही यशस्वी होणार आहेत याविषयीचा आत्मविश्वास मनात बाळगा. फाजील आत्मविश्वास अजिबात बाळगू नका, परंतु व्यवस्थित अभ्यास करा आणि त्या अभ्यासाच्या अनुषंगाने आत्मविश्वास मनात ठेवा. नंतर तुमचा अभ्यास हे तुमचं हॅबिट ठेवा. अभ्यास हे व्यसन आहे, अभ्यास हे सवय आहे, तर अभ्यासाची सवय ठेवा. अभ्यासाची जर सवय ठेवली तर तुम्हाला यशापासून कोणीही दूर नेऊ शकत नाही निश्चित. त्यासाठी प्रोत्साहनात्मक जी भाषणं असतील ती ऐका, प्रोत्साहनात्मक कोट्स असतील त्या वाचा, सुविचार वाचा आणि तुमचं मन सदैव व्यायामाने व इतर चांगल्या संगीताने किंवा गाण्यांनी सतत प्रफुल्लित ठेवा. त्यानंतर दुसरी सिच्युएशन जी आहे ती, बरेच मला नोकरीत असलेले कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 वर्ग 1 ज्यांना कार्यकारी अभियंता बनायचं आहे, असे लोक कायम विचारतात की आम्ही वर्किंग माणसं आहेत किंवा वर्किंग इंजिनियर आहेत, तर आम्ही अभ्यास कसा करावा. सरकारी किंवा खाजगी नोकरीत कुणीही काम करत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की पगार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पगारामुळे तुमची फॅमिली, तुमची बॉडी, तुमचं साऊल, तुमचं मन, तुमचं शरीर हे एकत्र ठेवतो. त्यामुळे जो कोणी पगार देतो त्या पगार देणाऱ्या बॉसला किंवा एक्झिक्युटिव्हला तुम्ही निश्चित सांगा की ही परीक्षा या
माझ्या जॉबपेक्षा निश्चित चांगल्या जॉबसाठी महत्त्वाची आहे, तर तो वर्किंग एक्झिक्युटिव्हसह तुम्हाला निश्चित रजा देऊ शकेल. आणि अशा परीक्षांसाठी सर्वसाधारणपणे 2 ते 3 महिन्याची रजा तुम्हाला आवश्यक आहे, तर ती रजा निश्चित घ्या. परत एक लक्षात ठेवा, सक्सेस इज अ कॉन्ट्रॅक्ट, MPS इज अ कॉन्ट्रॅक्ट असं समजून तुम्ही कॉन्ट्रॅक्टर समजून काम करा. आणि कुठल्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये टाईम इज द इसेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, म्हणजेच वेळ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे करारनाम्यातला. तर तुम्ही वेळेचा सदुपयोग करा, वेळेचा दुरुपयोग करू नका, अननेसेसरी गोष्टी करू नका. त्वरित अभ्यासाला लागा. आज गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे, तर तुम्ही लवकरात लवकर अभ्यासाला लागा आणि तुमच्या टार्गेटकडे वाटचाल करायला चालू करा. तुमच्या सुपिरियरला, बॉसला विचारून ठेवा, मला टाईम लागणार आहे, तर तुम्हाला टाईम द्यायला पाहिजे. आणि नोकरी जर छोटी असेल आणि तुमच्यात जर विश्वास असेल आणि अभ्यासाची अत्यंत तयारी असेल, तर अशा छोट्या नोकऱ्या सोडून द्या. चांगला अभ्यास करा आणि चांगल्या नोकरीला तुम्ही सज्ज व्हा. आणि मी निश्चित सांगतो, तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर तुम्हाला यशापासून कुणी रोखू शकणार नाहीत. अभ्यास आणि मेहनत अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या फॅमिलीची मदत घ्या, तुमच्या बॉसची मदत घ्या आणि तुमचे गोल किंवा तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करा. आणि अशा परीक्षा देण्यासाठी व्याख्यात्याचा जॉब किंवा अधिव्याख्याता किंवा लेक्चररचा जॉब अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तिथे आपण शिकवत असतो आणि शिकवता शिकवता आपण शिकत असतो. आणि शिकत असताना तुम्हाला परीक्षा देणं हे अत्यंत सोपं असतं. त्यामुळे MPSC देण्यासाठी किंवा तुम्हाला MPSC सिलेक्ट व्हायचं आहे, तर त्याआधी तुम्ही खाजगी कॉलेजमध्ये किंवा कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्ही व्याख्यात्याचा जॉब निवडला पाहिजे. आणि तो जर मिळाला नाही, तर तुम्ही खाजगी शिकवण्या घेतल्या पाहिजेत मुलांच्या. त्या दृष्टिकोनातून तुमचासुद्धा अभ्यास पक्का होऊ शकतो, हे निश्चित लक्षात ठेवा. तिसरी सिच्युएशन ही मी डेव्हलप केलेली सिच्युएशन आहे. बरेच लोकांना माहीत नाही आहे, पण माहीत नंतर होते. तुमची प्लेस ऑफ एक्झामिनेशन जर मी सोलापूरला राहत असू आणि माझी परीक्षेचं सेंटर जर पुणे असेल, तर मी निश्चित लक्षात ठेवावं लागेल. अशा ठिकाणाला तुम्ही फॅमिलियर झालं पाहिजे. आणि तुम्ही त्या पुण्याला जाण्याच्या ज्या ट्रॅव्हल अरेंजमेंट आहेत त्या ॲडव्हान्समध्ये करून ठेवल्या पाहिजेत. आणि कमीत कमी 1 आठवडा पहिले तिथलं वातावरणाला मिळतं-जुळतं करण्यासाठी, जसे खेळाडू क्रिकेटच्या मॅचमध्ये वातावरण मिळतं-जुळतं करण्यासाठी आधी त्या ऑस्ट्रेलियात जातात, त्याचप्रमाणे तुम्ही त्या आधी त्या पुण्यात गेलं पाहिजे. आणि पुण्यात जाऊन तुमच्या परीक्षेचं सेटिंग केलं पाहिजे. तुमच्या फूडची अरेंजमेंट तुम्ही बघितली पाहिजे. चांगली फळं खाल्ली पाहिजेत, ज्यूस पिले पाहिजे, दूध पिलं पाहिजे, चांगला आहार घेतला पाहिजे, चांगली न्याहारी घेतली पाहिजे, तरच तुम्ही चांगला अभ्यास करू शकाल. तसेच तुमच्याबरोबर सफिशियंट स्टेशनरी बरोबर न्या, पेन, पेन्सिली, जे काय परीक्षेला लागणारं मटेरियल आहे, कॅल्क्युलेटर, हे सगळं बरोबर घेतलं पाहिजे. सगळ्या नोट्स, सगळे रेफरन्स बुक्स, लेक्चर्स, MCQ, तुमचं नेट कनेक्टिव्हिटी असलेलं टॅब किंवा मोबाईल, या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याबरोबर अभ्यास करणारा, सेल्फ मोटिवेटेड, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड स्टुडंटचा ग्रुप तुमच्यासोबत असला पाहिजे, जेणेकरून सगळ्यांना अभ्यासासाठी हुरूप येईल आणि अत्यंत आनंदाने तुम्ही ही परीक्षा देऊ शकाल. तुम्हाला एक टॉड हेनरी नावाचा एक रायटर आहे आणि त्याचं पुस्तक वाचा असं मी रिकमेंड करतो. अशी अतिशय सुंदर पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे डाय एम्प्टी. डाय एम्प्टीला मराठीत म्हणतात रिक्त मरण. तर या गोष्टीची सुरुवात कुठून झाली आहे मी तुम्हाला सांगतो. हा टॉड हेनरी एका कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरच्या बैठकीला बसला होता आणि मॅनेजिंग डायरेक्टर त्याच्या सगळ्या वर्किंग एक्झिक्युटिव्हला विचारत होता की जगातली सर्वात श्रीमंत जमीन कुठली आहे. तर बऱ्याच लोकांनी उठून सांगितलं की सर ते गल्फ कंट्रीमधली आहे, तिथं ऑइल भरपूर प्रमाणात मिळतं. पण मॅनेजिंग डायरेक्टरनी मान नकारार्थक डोलावली. बऱ्याच जणांनी सांगितलं की आफ्रिकेतील साहेब कोळशाच्या खाणी आहेत, तिथं हिरे मिळतात. परंतु तरी साहेबांनी नकारात्मक मान डोलावली. बऱ्याच जणांनी सांगितलं की नाईल नदीकाठचा प्रदेश आहे जो अत्यंत सुपीक आहे. परंतु मॅनेजिंग डायरेक्टरनी नकारार्थी मान डोलावली. आणि त्यानंतर सर्वांनी मॅनेजिंग डायरेक्टरला विचारलं, सर मग तुम्ही तरी सांगा अशी कुठली जगातली सर्वात श्रीमंत जमीन आहे. तेव्हा मॅनेजिंग डायरेक्टरनी अतिशय मंद आवाजात परंतु ठामपणे उत्तर दिलं की स्मशानभूमी ही जगातली सर्वात श्रीमंत जमीन आहे. सर्वांनी विचारलं असं का बरं. तर त्यांनी सांगितलं की या स्मशानभूमीत बरेच लोक जातात, बरेच लोक एक्सपायर होतात. स्मशानभूमीत गेले की त्यांच्याबरोबर त्यांच्या मनातले चांगले विचार, चांगल्या कल्पना, त्यांच्या मनातली चांगली ध्येय ही सगळी स्मशानभूमीतच राहतात. या चांगल्या कल्पना, चांगली ध्येय किंवा चांगले विचार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि हे चांगले विचार त्या स्मशानभूमीत आहेत, चांगल्या कल्पना आहेत. म्हणून जगातील सर्वात श्रीमंत भूमी ही स्मशानभूमी आहे. तर या गोष्टीतनं आपण काय घ्यायचं आहे किंवा त्या रायटरनी काय लिहिलं आहे टॉड हेनरीनी पुढं, तर त्या रायटरनी लिहिलं आहे की तुमच्यात जे सर्वोत्तम आहे,
तुमच्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही मरण्याआधी सर्व जगाला दिल्या पाहिजेत किंवा सर्व जगाला दाखवल्या पाहिजेत. तुमची जी चांगली ध्येय आहेत, तुमचं ध्येय जर MPSCमध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता बनायचं आहे, तर हे ध्येय निश्चित विसरू नका आणि तुमच्यातलं हे ध्येय तुम्ही साध्य करून जगाला दाखवा. या MPSCत भरपूर अभ्यास करा आणि जगाला दाखवा. तुम्ही तुमच्यातल्या गोष्टी जर लोकांना दिल्यात तरच त्या तुमच्यातल्या गोष्टी वाढतात. जसं आम्ही प्रयत्न करतो की आमच्याकडं थोड्याफार गोष्टी आहेत स्पर्धात्मक परीक्षेच्या, ज्या तुम्हाला दिल्या तर फायदा होईल. त्या फायद्याच्या अनुषंगाने आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून आमची नोकरी सांभाळून आम्ही तुमच्याबरोबर संवाद साधतो आहे. त्याचप्रमाणे तुमच्यात माझ्यापेक्षाही सर्वोत्तम चांगल्या गोष्टी असतील, त्या सर्वोत्तम गोष्टी तुम्ही जगाला देण्याचा प्रयत्न करा आणि आशा देण्यासाठीच ही MPSC परीक्षा आहे. तुमचं सर्वोत्तम तुम्ही या जगाला निश्चित दाखवाल. या MPSC परीक्षेत सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 बनून दाखवून सहाय्यक अभियंता श्रेणी 2 ही पोस्ट ही खराब नाही आहे, परंतु आपली ध्येय तुम्ही साध्य करा. जगाला जे जास्तीत जास्त तुमच्यातलं आहे ते दाखवा आणि द्या आणि त्यासाठीच ही प्रोत्साहनपर गोष्ट आहे. जरी गोष्टीत एम्प्टी असलं, रिक्त मरण याचा अर्थ तुमच्यातलं सर्वोत्तम देऊन तुम्ही या जगातनं एक्झिट घेणं. तर हे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तर जगात आत्ता आलाय. जगातनं जाण्याचा विचार हे जरा गृहस्थ आश्रमाच्या पुढे गेलेले लोक विचार करतात, परंतु तुम्हाला या गोष्ट सांगण्याचं गमक म्हणजे तुमच्यातलं सर्वोत्तम तुम्ही लवकरात लवकर जगाला दिलं पाहिजे आणि अशा अनेक सर्वोत्तम गोष्टी असतील तुमच्यात अभियंत्यातल्या, त्या नोकरीत राहून तुम्ही सर्व देशाला, सर्व जगाला तुम्ही दाखवल्या पाहिजेत की तुम्ही सर्वोत्तम आहात आणि तुमच्यातले चांगले विचार जगाला वाटले पाहिजेत. तर या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा. सर्वांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी, मुख्य परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. आणि तुमची तयारीला तुम्ही लागला नसताल तर लवकरात लवकर तुमची चांगली तयारी चालू करा. परीक्षेचा अभ्यास करा. यश तुमच्यापासून निश्चित दूर नाही. आणि फॉर मोर डिटेल्स यू मे कॉन्टॅक्ट माय ॲडमिनिस्ट्रेटर. माझ्या ॲडमिनिस्ट्रेटरशी संपर्क करा. माझ्या ईमेल ID वर माझ्याशी संपर्क करा. आणि परत एकदा विनंती करतो की ज्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी ते तातडीने सबस्क्राईब करा. तुम्हाला व्याख्यान आवडल्यास लाईक करा. बेल आयकॉन दाबून पुढील व्याख्यानाचा मागोवा घ्या आणि असेच परीक्षेसाठी सुसज्ज व्हा लवकरात लवकर. आणि तुमच्या यशासाठी तुम्ही त्या साधूची गोष्ट किंवा एम्प्टीची गोष्ट निश्चित लक्षात ठेवा. या दोन्ही गोष्टी तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकतील तुमच्या प्रवासाला. यात